ऐकलत का? मी सावित्री 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 ज्योतिबा फुले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी बोललेही नसते, पण माझ्या विचारांची तुम्ही पार घोटून घोटून क्रीम केली आणि चक्क मलाच देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केली. जमेल तेव्हा जमेल तसं तुम्ही माझं कौतुक करता, पण खरं दुःख मला याचंच होतं की प्रत्येक वेळी तुम्ही मला फक्त गृहीत धरता. याचा संताप आज मी व्यक्त करते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा जसा बोलताच काळ व्हावा तसा गोष्टी डोक्यातून निघून चालल्या. माझा वारसा सांगणाऱ्या माझ्याच लेकी आज मलाच बैमान झाले. असं होईल हे मला काय माहित होतं? पुढं काय होणार आहे हे मी कुठं पाहिलं होतं? एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या, शाप, दगडांबरोबर शेणही सोसले, पण याचीच परतफेड म्हणून मी हे आज असले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या. ही काही उपकाराची भाषा नाही, पण बाजारू समाजसेवेसारखा बँकाच्या परताशा नाही. विसरून गेले होते मी आम्ही कसलं विष पचवलं आहे ते. विसरून गेले होते मी आम्ही कसलं विष पचवलं आहे. पण हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानालाच दिवसला आहे. म्हणूनच मी हे तुमच्या बहिरा कानी गाऱ्हाणं घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मावल्यानो, लेकी बाळीनो, तुम्ही शिकला, सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झालात. एका विकृत श्रीमुक्तीच्या आज सर्व जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दाबत आहात. म्हणूनच मी हे सगळ्यांसमोर भीरभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. आरशात बघून सांगा की मी सावित्रीच्या विचारांवर किती जगले. तकलाधू आणि भंपक पुरोगामित्वाची नशा तुम्हाला चढली आहे. केवळ कपडे बदलले की पुरोगामी होता येतं, ही फॅशन तुम्हीच काढली आहे. शिकली सवरली माझी लेक आज संस्कृतीच्या नावाने नाकाने कांदे सोलतेय. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचं नाही, शाळा वेळा काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा वसा घेतला पाहिजे आणि दुसरा एखादा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे. शाळा कॉलेजचं पीक तर हायब्रिड सारखं डोलतंय. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नका, पान नका, आमचे उपकारही फेडू नका. मान नका, पान नका, आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन बिर्तन काही नको, पण झाडायची म्हणून भाषणही झाडू नका. वाघिणीचं दूध पिऊन मांजरीसारख्या गोंडा घोळीत आहात. अरे, वाघिणीचं दूध पिऊन मांजरीसारख्या गोंडा घोळीत आहात आणि धर्मसंस्कृतीच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळत आहात. म्हणूनच लेकीनो, मी हे तुमच्या डोळ्यात अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचं लेबल लावणं ही काही युक्ती नाही. केवळ नवरा बदलणं आणि घटस्फोट घेणं ही काही श्रीमुक्ती नाही. आज माझी खरी लेक तीच जी असत्यापुढेही झुकत नाही आणि ज्योतिबा सावित्रींपुढेही आंधळेपणानं माथा टेकत नाही. आज माझी खरी लेक तीच जी आम्हालाही नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते. आमचा वसा तावून
ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज आपल्याच मातीत आपल्याच लेकरांकडून तुझा भाव बघावा लागला. अरे, आपल्याच मातीत आपल्याच लेकरांकडून तुझा भाव बघावा लागला. आणि माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागला. आपल्या सोयीचं नसलं की विचारांकडेही कानाडोळा होतो. आपल्या सोयीचं नसलं की विचारांकडेही कानाडोळा होतो. आणि समाजासाठी काही करायचं म्हटलं की मात्र पोटात प्लेटचा गोळा येतो. ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय ज्योतिबा, ज्योतिबांशिवाय सावित्री आणि सावित्रीशिवाय ज्योतिबा. समजून घेता येणार नाही ही विचारांची ज्योती, एकटी एकटी नेता येणार नाही. म्हणूनच सुनांना लागेल, म्हणूनच लेकीनो तुम्हाला मी बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.